नमस्कार मंडळी, जय गजानन. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्या पक्ष चालू आहे आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण पितरांची सेवाही करत असतो, श्राद्ध करत असतो, तर्पण करत असतो, पिंडदान हे आपण करत असतो. तर या पितृपक्षामध्ये आपण जर का ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर पितृ हे संतुष्ट होतात आणि पितृ जर संतुष्ट असतील, समाधानी असतील तर आपला परिवार देखील समाधानी राहतो, संतुष्ट राहतो आणि आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद हा मिळत असतो. परंतु आपण हे जे काही काम करतो, पितृ श्राद्ध, पिंडदान ह्या गोष्टी केल्यामुळे आपले पितृ हे संतुष्ट होतात, त्यांचं पोषण होते. परंतु आपल्या पितरांना जर का आपल्याला उन्नती द्यायची असेल, म्हणजे पितृलोकातून उन्नती होऊन जर का त्यांना पारमार्थिक लोकांमध्ये जर का जायचं असेल तर त्यासाठी आपण अजूनही काही काम करायला हवं. तर ते काम कुठले करायचे आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या पितृपक्षामध्ये आपण ह्या ज्या गोष्टी करत असतो, म्हणजे हे जे काही उपाय करत असतो की आपल्याला पितृदोष व्हायला नको, आपण पितृपिढीपासून आपण दूर राहायला हवे. म्हणजे आता खूप जणांचा या गोष्टीवरती विश्वास नाही, परंतु खूप ठिकाणी अशा गोष्टी घडतात की त्यांना पितृ दोष असतो, त्यांना पितृपीडा असते आणि हे जे दोष लागतात हे ज्यांचे त्यांनाच माहिती असतात की त्यांना किती त्रास होतो, त्या गोष्टींपासून त्यांना किती भयंकर त्रास हा होतो. म्हणजे अनेक गोष्टी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या लक्षात येत नाही, परंतु त्या गोष्टी घडत असतात आणि पितृदोष हा लागत असतो. तर पितृदोष ज्यांना लागतो त्यांची कुठलीच कामं हे सरळ होत नाही. म्हणजे मुलांचे लग्न होत नाही, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, त्यासोबतच प्रगती होत नाही, पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी पितृदोषाच्या कारणामुळे होत असतात. ऍक्सिडेंट होत असतात. म्हणजे एक प्रकारची साखळी ही सुरू होते की एकामागून एक संकट हे घरावरती येत असतात. त्याचे कारण हे पितृदोष असतात. म्हणजे हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, सगळ्यांसोबत सारख्या गोष्टी होत नाही. परंतु जेव्हा आपल्याला काहीच उत्तर मिळत नाही तेव्हा समजून जायचं की हे पितृदोषामुळे होत आहे. तर पितृंना संतुष्ट करण्यासाठी, समाधानी करण्यासाठी आपण पिंडदान, श्राद्ध, तर्पण ह्या गोष्टी करत असतो. त्यामुळे पितरांचं पोषण हे होत असते. म्हणजे आपण वर्षातून एक वेळ त्यांची आठवणी काढत असतो आणि आपण त्यांच्यासाठी या गोष्टी करत असतो. परंतु त्यांना जर का त्यांची उन्नती करायची असेल, पितरांची उन्नती करायची असेल, त्यांना पितृलोकातून त्यांना पारमार्थिक लोकांमध्ये न्यायचं असेल तर नामजप करा, कीर्तन करा, पारायण करा. तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता, त्यासोबतच नवनाथांचं पारायण करू शकता. तुम्ही तुमच्या इष्टदेवतांचं, ज्या तुम्ही देवतांना मानत असाल, इष्टदेवतांचं तुम्ही तुमच्या गुरूंचं नामजप करू शकता, पारायण करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या पितृंना समर्पित करून द्यायच्या आहे. म्हणजे त्यांच्या नावाने तुम्ही ह्या पितृपक्षामध्ये तशी सेवा करायची आहे. आणि सेवा झाल्याच्या नंतर सांगायचं आहे की हे माझ्या पितृंना समर्पित आहे, त्यांच्याकडून मी हे तुम्हाला अर्पण करत आहे. तुम्ही तुमच्या गुरूंचं करू शकता किंवा तुमचे इष्टदेव जे असतील त्यांचं तुम्ही करू शकता. तर या गोष्टी जर का आपण पितृपक्षामध्ये केल्या, म्हणजे नामजप करण्याला किंवा पारायण करण्याला किंवा माळी घेण्याला कुठलाही काहीही बंधन नाही. तुम्ही देवाचं नाव हे कधीही आणि कोणत्याही काळामध्ये घेऊ शकता. त्याला पितृपक्ष आडवा येत नाही किंवा कुठल्याही गोष्टी आडवा येत नाही. म्हणजे आता पितृपक्षामध्ये शुभ कार्य हे करू नये, ते मान्य आहे की पितृपक्षामध्ये शुभ कार्य करू नये, लग्नाची बोलणी करू नये किंवा घर खरेदी करायचं असेल, काही म्हणजे खरेदी करण्याचा व्यवहार असेल किंवा पैशाचा व्यवहार असेल, विक्री करण्याचा व्यवहार असेल, तर ह्या गोष्टी आपण पितृपक्षामध्ये टाळायच्या आहेत. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पारमार्थिक गोष्टी आहेत आणि परमार्थ करण्यासाठी कुठली काही अडचण नाही. देवाचं नाव घ्यायला, नामजप करायला कशाचीच अडचण येत नाही. त्यामुळे या पितृपक्षामध्ये तुमच्याच्याने शक्य तेवढं तुम्ही पारायण नक्की करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी, नामजप जर तुम्ही करत असाल, म्हणजे आता आपण जर का ठरवलं काही अनुष्ठान आपण करत असू आणि नामजप जर करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पितरांना अर्पण करून द्यायच्या आहे. आपल्या गुरूंना सांगायचं आहे की हे मी त्यांच्याकडून तुम्हाला अर्पण करते आहे. ह्या गोष्टी जर का आपण आपल्या पितरांच्यासाठी केलं तर नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. म्हणजे ते असा विचारच करत असतात की आपल्या घरामध्ये कोणी असं जन्माला येते का की जे आपल्याला या पितृ योनीतून काढतील आणि आपल्याला पारमार्थिक योनीमध्ये आपण जाऊ आणि आपली उन्नती होईल, आपल्याला चांगली गती प्राप्त होईल. या गोष्टीचा आपला पितृ हे विचार करत असतात. त्यामुळे या काळामध्ये मांसाहार देखील करू नये, कारण त्यांना तिथे त्रास होतो. आता प्रत्येकाचं हे वेगवेगळ्या मानण्याच्या गोष्टी आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये काही चुकीचं सांगितलेलं नाही. जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी मानायला पाहिजे आणि आपण ह्या गोष्टी आपल्याच्याने शक्य तेवढं करायला पाहिजे. मान्य आहे की आता खूप धावपळीचं जीवन आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याच्यानं पाळणं होत नाही, परंतु जेवढं शक्य होईल तुम्ही 108 म्हणजे 108 नामजप हा रोज करू शकता. म्हणजे एक माळ तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, त्याला काहीही वेळ लागत नाही. त्यामुळे एक माळ ही नक्की घ्यायची आहे. आपण अनेक उपाय हे करत असतो पितरांच्या शांतीसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी आपण उपाय करत असतो. त्या आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होईल, त्यांची उन्नती होईल, या गोष्टीचा विचार करून आपण जर का नामजप केला तर आपल्याला त्या उपाय करायची काहीही गरज पडणार नाही. म्हणजे
ते पितृ देखील संतुष्ट होतील, त्यांच्या योनीतून त्यांचा उद्धार होईल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. अनेक जण आपल्या पितरांच्यासाठी भागवतिक अनुष्ठाने करत असतात, भागवत करत असतात, जेणेकरून आपल्या पितरांना शांती होईल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, त्यांना मोक्ष प्राप्त होईल. त्यासाठी हे अनुष्ठान केले जाते. तर या पितृपक्षामध्ये तुम्ही तुमच्याच्याने शक्य तेवढं अनुष्ठान नक्की करण्याचा प्रयत्न करा, नामजप करा, तुमच्याच्याने ज्या ज्या शक्य होतील त्या परमार्थिक गोष्टी ह्या नक्की करा. त्यामुळेच आपल्या पितरांना शांती लाभणार आहे, त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार आहे आणि आपले पित्र हे संतुष्ट होणार आहे आणि त्यांची उन्नतीही होणार आहे. त्यामुळे तुमच्याच्याने शक्य तेवढे या पितृपक्षामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करा. आपल्या पदरामध्ये देखील त्याचे पुण्य हे पडत असते, त्यामुळे आपले जीवन हे अगदी समाधानाने कटत असते आणि आपला जो काही पितृदोष आहे तो देखील दूर होत असतो. त्यामुळे या पितृपक्षामध्ये काहीच नाही जमलं तर नक्कीच एवढ्या गोष्टी करा. तुम्हाला जे पारायणे करायचे तुम्ही ते पारायणे करू शकता, नामजप करू शकता, तुमच्या इष्टदेवतेचा करा, गुरुचा करा, परंतु नामजप हा नक्की करा आणि त्या गोष्टी आपल्या पितरांना आपल्याला समर्पित करून द्यायचे आहे. देवाचं नाव घ्यायला कुठल्याही काळाचं बंधन नसते, पारायण करायला कुठल्याही काळाचं बंधन नसते. तुम्ही दिवसभरात कधीही तुमच्याच्याने शक्य झालं तेव्हा 108 जप तुम्ही घेऊ शकता. कुठल्याही मंत्राचा तुम्ही तुमच्या इष्टदेवतांना ज्यांना मानत असेल त्यांचा मंत्राचा 108 जप, एक माळ घ्यायला काही वेळ लागत नाही, ते तुम्ही नक्की करू शकता. त्यामुळे या पितृपक्षामध्ये, या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्या पितृंच्यासाठी काही करायचं असेल तर एवढी सेवा ही नक्कीच करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.